ध्यानात ठेवायचं, जी माणसं गरिबीतून मोठी होतात ती मोठीच होत राहतात, आणि जी श्रीमंतातून नालायक वागतात भिकारीच होतात. तुम्ही कोणाचा नियम पहा. झोपडीवाल्याच्या स्त्रीला जर बाळ झालं तर त्याला एकही खोट राहत नाही. बंगल्यात जर पोर जन्माला आलं पाहत नाही. महिला मंडळ, सुनबाईला 3रा महिना लागला. आता ठेप ठेवा, त्याची काम कमी करायचं, जिना चढायचा नाही, लिफ्टनच वर जायचं, जास्त काम करायचं नाही, भारीतलं खायचं, असं भात पिठलं असं खायचं नाही. मग बोंबील, सुकट, अंडे, अंड्याच्या पोळ्या, नळ्या, रस्सा पिळून, लिंबू पिळून रस्सा, भाकरी चुरून खांड. तिनं पिठलं खायचं नाही, पिठल्यानं पोर येडं होईल. पिठलं खायचं नाही, तिनं फक्त भंगार भुंगार खायचं. मग तिचा 7व्या महिन्यात डोळे झाले, अख्ख्या गावाला जेवण डोळ्याचं. डोळे जेवण झालं, तिला बाळांपणाला कळा यायला लागल्या. डॉक्टरकडे नेलं, अख्खं घर हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर किती 90,000. त्याच घरात मांजर होती, तिला डोहाळे नाही, पोटाला अन्न नाही, सोनोग्राफी तिची कोणी केली नाही, तिला 4 पिलं झाली. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, दोघांमध्ये देखणं पोरग कोणचं? मांजरीचं. तिचं डोळे जेवण नाही. बरं, तिला पोटाला अन्न मिळालंच असं, पण एक आयडिया ऐका. मांजरीला जर पिलं झाली तर त्या आईच्या जिभेत इतकी ताकद आहे महाराज. ती आईनं जर जीभ बाळावरून फिरवली तर किती बाळ सुंदर दिसतात, ही त्या जिभेच्या ताकदीत आहे. काय ताकद आहे मांजरीच्या पिलाच्या जिभेत, आईच्या जिभेत. मांजरीचं पिलू जर घरात फिरायला लागलं तर कसाही माणूस असो त्याला उचलून घे वाटतं का नाही. पांढरं शुभ्र जर पिलू असेल त्याच्या पाठीवर हात फिरावं लागतं. काही लहानाले पोरं तर त्याला मांडीवर घेतात, जीव घालणार, इतकं ते पिलू देखणं दिसतं. आणि त्याच्या आईला डोळे नाही, इंजेक्शन नाही, गोळ्या नाही. बरं, पोटाला अन्न आली फिरून तर बरं, तिच्या बाळाला आईचं स्तन कुठे दाखवावं लागलं नाही. पिलं आणलेली होती पण दूध पिली. 4 घरं फिरून आली का पाय पसरून देणार. 4 स्तनाला 4 मुलं मनसक्त पेणार. बरं, मुलं इतकी गोरी घुमटी, डाग नाही कुठं डाग. दातात धरायचं, 7 घरं फिरवायचे, पुन्हा त्याच घरी जायचं, दूध पाजायचं, निघून यायचं. काय ठेप आहे. आपलं बंगल्यात जन्माला आलं, 90,000 खर्च, कुपोषित झालं. इकडं आलं पुढं, इथं गेला आत. त्याची आई म्हणली माय वाघाला पिलू झालं. सकळ जीवन करी तो सांभाळ, सकळ जीवन करी तो सांभाळ, हो सकळ जीवन करी तो सांभाळ, सकळ जीवन करी तो सांभाळ. तुझा मोकलीले ऐसे नाही, ऐसे नाही, तुझा मोकलीले ऐसे नाही, ऐसे नाही, तुझा मोकलीले ऐसे नाही. मांजरीच्या पिलाला कोणतंच ट्रीटमेंट नाही, देखणं पिलू. कुत्रीच्या पिलाला तर कुणीकडं आलंय, कुणीकडे गेलंय, पण कोण सांभाळतो? त्याच्यापेक्षा तर एक प्राणी असा आहे, फक्त अंड्यावर बसायचं. अंडे खायला ठेवायचे आणि तिने फक्त अंड्यावर बस. फोडलं का पिलू, फोडलं का पिलू, फोडलं का पिलू.
बर शिवाय पिलं भांगार भुंगार नाही, देखणी पिलं का? तुक प्रमाण किती सुंदर आहे. अरे सकळ जीवांचा करीतो, अरे अख्ख्या जगाला तो सांभाळतो, त्याचं नाव देव आहे. पुसितो जगासी ऐकला तो, पुसितो जगासी जगाला एकच पुसत ना आपलं येड म्हणत हलकट आहे तू, हलकट. काय आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमणं. अरे तुझ्या बापाला जर जमलं नसतं काय, अरे लाकडातल्या किड्याला तो सांभाळतो, गाळातल्या बेडकाला तो सांभाळतो, काशेतल्या गुचिड्याला तो सांभाळतो, आणि खडकातल्या बेडकाला सुद्धा आवडीने भावे हरी नाम घे, तुझी चिंता जाती सर्व आहे, तुझी चिंता जाती सर्व आहे, तुझी चिंता जाती सर्व आहे. हरी नाम घे, तुझी चिंता जाती सर्व आहे, तुझी चिंता जाती सर्व आहे, तुझी चिंता जाती सर्व आहे. देव देव आहे, देव आहे, देव आहे. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा. आज गायक वादकोणी जनमंडपाले, माई सिटीवाले, कीर्तनाला बसलेले गायक वादकोणी जनमंडपाले, माई सिटीवाले, तरुण मंडळी, भजनी मंडळी, भोर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गायक वादकोणी जनमंडपाले, माई सिटीवाले, बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजचे पोरं, दारुडे बिरुडे, बेवडे बिवडे, जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेत. शाळेला मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेत. हे दारुडे बिरुडे, पुढारी फाडारी, बेवडे बिवडे, मटक्यावाले, आकडेवाले, प्रियशीच्या भावाचा मार खाणारे, बापाला धोका देणारे, पोरी पळून जाणारे पोरी, गायक वादक मंडपवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये साईबाबा पालखी सोहळ्याच्या 12व्या वर्षाच्यातल्या 1 जानेवारीला, आता 1 जानेवारीला तुम्ही नवीन वर्ष म्हणता, इथं जमीन वर्ष म्हणायचं पण ते तारखीने होतंय. नवीन आपलं वर्ष कालन आज लागत नाही, आपलं नवीन वर्ष लागतं गुढीपाडव्याला. ते आता आपल्याला काय झालंय, दुसऱ्याचं बोकांडी घ्यायची सवय लागली, आपलं नाही. आपल्या अवलादी गुढीपाडव्याला गुढी सुद्धा उभारणार नाही, आणि रात्री 31/12ला चिकन विथ बेअर. हलकट क्वालिटीच्या अवलादी जेवढे जेवढे रात्री पेलते ते पुढच्या 31/12ला नसणार, हे ध्यानात ठेवा. नसणार त्या अवलादी, तुम्ही कशावर लिहून घ्या. आणि असले तर असे असणार, असे कुबड्या काबड्यातच जाणार नालाय. कसं भिकार बापाची पैदास नाही. तुझ्या बापाच्या दाव्याला पे ना बघू फेतो का नालायक नाही तर. अरे एकाच वाक्यात महिला पुरुष ध्यानात ठेवा. तुमचं 31/12 फक्त पिऊन साजरं होतंय, आमच्या 9व्या वर्षाला आंब्याला बहर येतोय. अरे आमच्या 9व्या वर्षाला आंब्याला बहर येतोय, वसंत ऋतू येतोय, आंब्याला बहर येतोय, झाडाला पालवी फुटते, लिंबाला बहर येतो, आणि त्या दिवशी वसंत ऋतू सुरू होता तेव्हा आमचा गुढीपाडवा सुरू होतो. आमचं वर्ष गुढीपाडवाचं आहे. अख्ख्या गावात गुढीपाडवाला डिजिटल लावा, अख्ख्या घरांवर झेंडे लावा, कारण त्या दिवशी आमचा राम वनवासातून आला तो दिवस गुढीपाडवा आहे. पांडवांचा अज्ञातवास संपला तो दिवस गुढीपाडवा आहे, आणि शालिवांशिके संसार सुरू झालं ते गुढीपाडवा आहे. आमची अवलादी गुढीपाडवा करणारच नाही, रात्रीच. का ना निमेंचे अजून डोळे तारकाटेले रात्री, म्हणजे डोळे सुद्धा अजून सरळ झाले नाही. टाईट पाहत आहेत बाबा. त्याला म्हटलं बाबा पेले का काय काय. पण वाटलं होणार यांचं, त्याच्यात काय वाटलं. तुम्ही आतापर्यंत 25 वर्षाचा इतिहास पहा. इंद्रिकरचे वाक्य खोटे ठरले कधी?
तुम्ही एखादं वाक्य सांगा बा इंदुरीकरचं खोटं ठरलंय. हे जाणार खुब्यात जाणार, चांबड्यात जाणार, वाकडे तिकडे होणार, गोरदोर बायको मिळणार यांना इथे, बायका मिळणार नाही. बायका का रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसला, काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईन. काय याशीच गणपती बुडवाया, बांगो 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 मुतलं चेंडी. आता हसाल रे, आता हसाल, पण इंदुरीकर मरण ना, हे मरणार नाही 5-25 वर्ष, पण पाया पडून सांगतो वर्षातला पहिला दिवस आहे, सायंकाळची वेळ आहे, तुम्हाला आपली कधी आठवण येणार ध्यानात तेव्हा हा माणूस काय म्हणत होता. आता जाऊ दे, आता तुम्हाला राग येणार आमचा. आता इंदुरीकरला तुम्ही शिव्या द्या, घोडा लावा, मागं पुढं लावायचा, तोंडाव लावा, टिंगळ्या करा, कॉमेंट्स करा, पण तो म्हणतो ते सत्याचे आहे. तुमचं काय मत आहे? आता तुम्हाला राग येणार. आता तुम्ही घोडा लावा, मला मागं पुढं लावायचा, तोंडाव लावा, कॉमेंट्स करा, टिंगल्या करा, काही करा, आमचे बाप काढा, काही करा, पण सत्यच ठरणार आहे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका पोरांनो. या 4 वर्षामध्ये बाप मुलाचा खांदेकरी झाला आहे. आपण विचार करीत नाही. एवढं केरळवरून आलंय, केरळवरून, त्याच्या पायात चप्पल सुईची नाही का, त्याच्या अंगाला कपडे चांगले नाही, ती पंक्चर काढून हवा भरतय, त्यानं हायवेला गुंठा घेतलाय. हायवेला गुंठा घेतलाय हवा भरण्यावर, आणि गुंठा इकून लोकांनी स्कॉर्पिओ घेतल्यात आणि त्याच्या का हवा भरतोय. ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. कष्टाशिवाय माणूस मोठा होत नाही. झाडाला पानं घालणारा माणूस आहे, वृक्षमित्र झालाय. कोणत्याही मंदिरातल्या देवानं घाव सण केल्याशिवाय तो देव होऊ शकत नाही. जो दगड घाव सण करील तो देव होईल. 100% तरुण पोरं इंदुरीकरला शिवाय देते बा. इंदुरीकर दारुण्याला लय वाईट बोलतो, आम्ही त्याच्या बापाची पेतो का? माया बापानं तुम्हाला पाजायला तुमचा बाप मेलाय का? बरं, तुम्ही पेल्यानं माया बापाचं काही जात नाही, पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता हे वाईट आहे. आता राग येईल तुम्हाला. एमेन बिमे कोण खात नाही, कोण खात नाही. 11वीला गेला टोणगे, आता शिकतो. मिसरूड फुटलं नाही तुला भंगरी, तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे, पिळून नेस होतो तू. दरिद्री 9वीचं क्वार्टर आणतंय, 9वीचं 15चं आहे, 15चं 9वीचं म्हणजे 15चं आहे. इतकंच आहे कबर बांड. टाईट बात आहे बापा कधी. ते बापाला म्हणतंय तुझं कमी, मग तुझ्यातून माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझ आहे, मग विचार तुझ्याला. आता आम्ही दोघं सोडून तो कोणाला माहित नाही. 11वीला एवढंच आहे, 17चं आहे. बापाला काय म्हणते माहिती का? काय केलंय माझ्यासाठी? आता त्याने केलं ते सांगायचं का? तो म्हणला मारली जखम्या, मग आता काय करेल? आता हसा रे, आता हसा. फक्त सांगा, जाऊ द्या. इंदुरीकरला हलकट म्हणा, एक विनोद आहे का? अरे ए, बाप मुलाचा खांदेकरी झालाय. 10वी 12वीच्या पुढचे टोनगे नीट आहे का? तुम्हाला वाटतं आम्ही 10वीला आणि 12वीला? कुत्र खात नाही 12वीला. कोण खात? एम.ए. फिमे याडपटा, BA BEd चिंगड्या निवडीत आहे, MA BEd बाग छाटीत आहे. खात कोण भंगरी तुला? आठवतो बाप.
दारूचा ग्लास तोंडाला लावल्यापूर्वी आठवतो बाप की ज्यानं बनेर मळाला तर पलटी करून घातलाय तो बाप आठवा. ज्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून मुलगा मोठा केलाय तो बाप आठवा. का जपा बापानं मुलाची फी भरायची म्हणून शेळ्या विकल्या. शश्वजकाचा फुटलेल्या बापाकडे स्वतः संध्याकाळची वेळ होती महाराज. शश्वजकाचा फुटलेल्या बापाला दोघांनी उचललं स्पर्शनं केलं. 24 वर्षाचा तरणा बाण पोरग्याचा दारू पिऊन मेला होता. शश्वजकाचा फुटलेल्या बापानं मुलाचा चेहरा ओळखला. सर्व झालं कधी बापाच्या हातातली गाठी गाली बदली थरथरणारा बाप गप्प शिकाली बसला. 24 वर्षाचा तरणा बाण पोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापानं पाणी ओतलं. आग लागली प्रेताला. स्वतःच्या पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यानं पाहिली महाराज. पोराच्या तोंडात बापाने पाणी ओतलं. आग लागली प्रेताला. आणि पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यानं पाहिली. बापाने गुडघ्यात गुडकं गुंतवलं आणि बाप पागल झाला. पागल. अरे आपल्या नालायक व्यसनानं आपला बाप पागल होत असेल तर आई वांज राहिलेले काय वाईट प्रश्न. जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं बा मा दारुड्याला इंद्रिकर लय वाईट बोलला, फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय मग कळ तुला काय भानगडे. आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पोऱ्याला ओपन चॅलेंज आपलं. ओपन ओपन भंगरी ओपन. ज्यांना लय लग्नाच्या अगोदर क्वार्टर प्यायचा किडा असेल ना किडा, फक्त तुझ्या बापाची इस्टेट तुला सोडायची ना. आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखवायची बस. वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो. पैसे रोग घे पिस्तू द्या. अरे तू तरी एकाच बाजूने पेतो, मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे. तू काय पेतो? तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाले. काय डीजे लावायची गरज. अरे भाड्याच्या घराला कलर, भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे. ते एक दिवस खालीच करायचं आहे. म्हणजे हे घर कसं आहे